पहली बार मेरे इलेक्शन के बाद में ये रोड का भूमि पूजन हुआ है। मैं पूरी कांबा गांव का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, जिन्होंने मुझे यहां से भर भर के वोट दिए और मुझे अच्छी लीड दिलाई। आज वहीं पे आज भूमि पूजन है कांबा गांव में। कांबा गांव के विकास के लिए हमने काफ़ी सारे योजनाएं कुछ सेंक्शन की है, कुछ प्रोसेस में है, कुछ आने वाली है। हमारे कांबा गांव सभी लोग भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी की सरकार आने वाले समय में सरपंच अपना हो, उपसरपंच अपना हो, सदस्य सभी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी की सत्ता आनी चाहिए। किस तरीके से आने चाहिए, जो हमारे विकास कार्य मंजूर किए हुए पड़े हैं उनको हम आने वाले समय 1-2-3 महीने में के प्रोसेस चालू करके उसका पूरा करने का प्रयास करें। प्लस जो लोग यहाँ पे सभी सदस्य, सरपंच, उपसरपंच बैठे हुए हैं और जो काम आपका पेंडिंग में है, अगर वो लिखत में हमें देंगे तो उसका भी हम प्रयास करेंगे। आपका जो भी काम है पूरा करने का हमेशा कोशिश करेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। मुरबाड हायवे रोड ते पावशेपाडा या रस्त्याच्या सिमेंटी करण्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झालेलं आहे। या कामासाठी महायुतीच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमदार कुमार आयलानी साहेब यांच्या प्रयत्नातून कांबा ग्रामपंचायतमध्ये 22 कोटी ते 25 कोटी इतका निधी या कामांसाठी आला आणि त्या कामांचं भूमिपूजन झालं। काही कामं तयार झाली, काही कामं सुरू आहेत, काही कामं होतील। परंतु जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य एकत्र आल्यावर गावाचा विकास होतो आणि तो विकास सर्व सदस्य एकत्र आल्यानंतर झालेला आहे। कोणी एका व्यक्तीने केलेला नाही, परंतु सर्व सदस्य एकत्र येत असताना बिनविरोध सरपंच, बिनविरोध उपसरपंच या सर्व गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी घडल्यानंतर या गावाचा विकास झालेला आहे। मग पक्ष, पार्टी, निवडणूकमध्ये कोणी काय केलं हा सगळं बाजूला ठेवून आपण सर्वांनी काम केलेलं आहे आणि एकत्र येऊन काम केल्यामुळे विकास झाला हे कोणी नाकारू शकत नाही। एका व्यक्तीने विकास केलेला नाही किंवा एका पक्षाने विकास केलेला नाही हे तेवढं सत्य आहे। परंतु खासदार, आमदार जर असले, एकत्र असले तर विकास होतो हेही सत्य आहे। म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या खासदारांना निवडून दिलं, विधानसभेमध्ये महायुतीच्या आमदारांना निवडून दिलं आणि ह्या दोघांना निवडून दिल्यानंतर अजूनही येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये ह्या गावाचा विकास होईल याची खात्री मी देतो आपल्याला। आणि आपण ज्या कामाची मागणी कराल ती कामं होतील, त्यामध्ये कुठली शंका नाही। आणि कांबा गावाच्या विकासासाठी पुन्हा तुम्ही एकत्र या, काम करा। पक्ष, पार्टी बाजूला ठेवून आपण सगळे पुन्हा एकदा कांबा गावाचा विकास करूया असं आपल्याला आश्वासन देतो। मी स्वतः माझ्या वैयक्तिक पक्षाचं काम करत असताना, पक्षाचे सदस्य असताना मी स्वतः पक्षाच्या सदस्यांना सांगतो, सगळ्या सदस्यांना एकत्र घेऊन आपण कांबा गावाच्या कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये आपण एकत्र आलो तो विकास होतो। तुम्ही कांबा गावाच्या विकासासाठी एकत्र या आणि सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळे काम करतायत, म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। असंच तुम्ही काम पुढे करत राहा अशी सूचना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।